brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौर पदाचं आरक्षण जे आहे ते जाहीर झालेलं आहे आणि यामध्ये सगळ्यांचं लक्ष असलेल्या मुंबई महापालिकेचं आरक्षण सुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे। मुंबई महापालिकेसाठी सर्वसाधारण खुल्या प्रवर्गामधून महिला या पदासाठी आरक्षण महापौर पदाचं जाहीर झालेलं आहे आणि मुंबईसह MMR रिजन मधल्या ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत या महत्त्वाच्या महापालिकांसाठी महापौर पदाचं आरक्षण नेमकं कुणाला सुटले आणि या आरक्षणानंतर सुटलेल्या आरक्षणानंतर आता इथं नावं कुणाची चर्चेत आहेत, म्हणजे आता थोडक्यात या महापालिकांमध्ये महापौर कोण बसणार आहे याच संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। तर मुंबईसह MMR रिजन मध्ये ज्या महापालिका आहेत यामध्ये कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, पनवेल, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर या महापालिकांमध्ये महापौर नेमकं कोण असणार आहे या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत। याआधी इथं आरक्षण नेमकं कसं आलंय ते आधी आपण बघूया। तर कल्याण डोंबिवलीमध्ये आपण जर बघितलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सर्वसाधारण असं आरक्षण राखीव करण्यात आलेलं आहे। ठाण्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गातून राखीव करण्यात आलेलं आहे। पनवेलमध्ये OBC सर्वसाधारण, उल्हासनगरमध्ये OBC सर्वसाधारण, नवी मुंबईमध्ये खुला प्रवर्ग महिलांसाठी, मीरा भाईंदरमध्ये खुला प्रवर्ग महिलांसाठी, वसई विरारमध्ये खुला प्रवर्ग सर्वसाधारण, भिवंडीमध्ये खुला प्रवर्ग सर्वसाधारण असं आरक्षण MMR रिजन मधल्या या महापालिकांसाठी आलेलं आहे। आपण यामध्ये मुंबईची जर चर्चा करायला घेतली तर मुंबईमध्ये खुल्या प्रवर्गामधून महिलांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। मुंबईची आकडेवारी आपल्याला माहितीच आहे। मुंबईमध्ये 227 पैकी भाजपनं 89 जागा जिंकलेल्या आहेत आणि भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं इथं 29 जागा जिंकलेल्या आहेत आणि महायुतीचा महापौर हा मुंबईमध्ये बसणार हे जवळपास आता फायनल झालेला आहे। त्यामुळे आता भाजपकडून कोणत्या महिलेला महापौर पदावरती बसवलं जातंय हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। भाजपकडून आता सध्या शीतल गंभीर, रितू तावडे, माजी उपमहापौर असलेल्या अलका केरकर, तेजस्वी घोसाळकर, राजश्री शिरवाडकर अशी नावं सध्या चर्चेत आहेत। आता कल्याण डोंबिवलीबाबत जर आपण विचार करायला गेलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ST म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी हे पद जे आहे ते राखीव झालेलं आहे। त्यामुळं कल्याण डोंबिवली महापालिकेची चर्चा आपण सुरुवातीपासूनच होताना बघतोय आणि आता सुद्धा म्हणजे निकाल लागल्यानंतर सुद्धा कल्याण डोंबिवलीमधले ट्विस्ट जे आहेत ते थांबताना दिसत नाहीयेत। आता शिंदे गटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तिथं पाठिंबा दिलेला आहे। भाजपनं इथं 50 तर शिवसेनेनं 53 जागांवरती विजय मिळवलेला आहे। त्यामुळं आता इथं महायुतीकडून नेमकं कोण महापौरपदी बसतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। इथं मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर चुरस वाढलेली आहे। आता शिवसेना शिंदे गटाकडून इथं हर्षाली थाविल, किरण भांगले यांच्या नावाची चर्चा महापौर पदासाठी होताना दिसते। ठाण्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर ठाण्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण राखीव झालेलं आहे। सर्वसाधारण असं हे आरक्षण असणार आहे। 131 जागांपैकी भाजपनं इथं 28 जागा जिंकल्यात तर शिंदेच्या शिवसेनेनं 75 जागा जिंकत इथं एक हाती सत्ता मिळवलेली आहे। त्यामुळं एकनाथ शिंदे आता इथं कुणाला संधी देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवसेनेकडून इथं डॉक्टर दर्शना जानकर, पद्मा भगत, विमल भोईर, सुरेश कांबळे ही नावं चर्चेत आहेत। आपण पनवेल महापालिकेकडे जर आलो तर पनवेल महापालिकेचं जे महापौर पदाचं आरक्षण आहे ते OBC प्रवर्गासाठी सर्वसाधारण असं राखीव झालेलं आहे। इथं 78 पैकी 56 जागांवरती भाजपचे नगरसेवक आहेत। त्यामुळे इथं सुद्धा भाजपनं एक हाती सत्ता मिळवलेली आहे। इथं प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये भाजपनं हा विजय मिळवलेला आहे। त्यामुळे प्रशांत ठाकूर इथं आता कोणाला संधी देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। असं असलं तरी सुद्धा इथं भाजपचे नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ आणि नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा होताना दिसते आणि त्यातही भुजबळ हे सिनियर असल्यामुळं त्यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। उल्हासनगरमध्ये जर आपण गेलो तर उल्हासनगरचं आरक्षण हे OBC सर्वसाधारण असं जाहीर झालेलं आहे। उल्हासनगरमध्ये 78 पैकी
37 जागा ह्या भाजपनं जिंकलेल्या आहेत, 36 जागा या शिवसेना शिंदे गटानं जिंकलेल्या आहेत. इथं आता ओबीसी सर्वसाधारण आरक्षण आलेलं आहे, त्यामुळं आता युतीमधून इथं कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नवी मुंबईच्या निकालाची किंवा नवी मुंबईच्या एकूणच निवडणुकीची चर्चा ही खूप झालेली आहे आणि आता निकालानंतर इथलं महापौर पदाचं आरक्षण हे खुला प्रवर्ग महिलांसाठी सुटलेला आहे. आणि आपण नवी मुंबईत जर बघितलं तर गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याचं आपण बघितलं निवडणुकीच्या दरम्यान. आणि त्यानंतर निकाल ज्यावेळेस लागले त्यावेळेस 111 पैकी 65 जागा जिंकत नाईकांनी एक हाती सत्ता नवी मुंबईमध्ये राखलेली आहे आणि शिंदेंना इथं 42 जागा जिंकता आलेल्या आहेत. त्यामुळे आता भाजपकडून इथं नेत्रा शिर्के आणि वैष्णवी नाईक यांच्या नावाची चर्चा महापौर पदासाठी होताना दिसते आहे. वैष्णवी नाईक या नाईकांच्या सुनबाई आहेत, त्यामुळं आणि नेत्रा शिर्के या सिनियर नगरसेवक आहेत, त्यामुळे या दोघींच्या नावाची इथं चर्चा होताना दिसते आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या दृष्टीनं जर आपण विचार करायला गेलो तर मीरा भाईंदरचं आरक्षण हे खुल्या प्रवर्ग महिलांसाठी सुटलेलं आहे. 95 पैकी 78 जागा भाजपनं इथं जिंकलेल्या आहेत. त्यामुळं भाजप हा इथं सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि भाजप महिलांमधून आता कुणाला संधी देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. वसई विरारमध्ये खुला प्रवर्ग सर्वसाधारणसाठी आरक्षण सुटलेलं आहे. 115 पैकी 61 जागा जिंकत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने इथं सत्ता मिळवलेली आहे. त्यामुळे आता ठाकूर हे महापौर म्हणून कुणाला संधी देत आहेत हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. भिवंडीमध्ये जर आपण आलो तर भिवंडीमध्ये खुला प्रवर्ग सर्वसाधारणसाठी आरक्षण सुटलेलं आहे महापौर पदाचं. 90 पैकी 30 जागा इथं काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत, तर भाजपनं 22 आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं 12 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सुद्धा इथं 12 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळं एकंदरीतच भिवंडीमध्ये काँग्रेस आघाडीचा महापौर होईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इथं कुणाला संधी मिळते महापौर म्हणून हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. MMR सह महाराष्ट्रातल्या इतर महापालिकांमध्ये सुद्धा सगळ्या महापालिकांचं आरक्षण सुटलेलं आहे. त्यामुळं सगळ्याच महापालिकांमध्ये महापौर नेमका कोण असणार आहे, कोणत्या पक्षाचा महापौर बसणार आहे याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे. या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देणारच आहोत. त्यामुळं तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि या संदर्भातल्या सविस्तर बातम्या पाहण्यासाठी मुंबईतक.in ही आमची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती सुद्धा या संदर्भातल्या सगळ्या बातम्या आहेत ज्या सविस्तर तुम्ही वाचू शकता. आणि सोशल मीडियावरती मुंबईतकचे जे अकाउंट्स आहेत ते फॉलो करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.